नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। तर आज आपण पाहतोय चवळीची रस्सा भाजी कशी बनवायची, ते अगदी झणझणीत आणि मस्त अशी। तर आता काय उन्हाळा चालू झाला ना, त्यामुळे पालेभाज्या थोड्याशा महाग होतात आणि बरोबर पण भेटत नाही। तर पण महाग असल्या तरी पण थोड्याफार खाव्या लागतातच, कारण की आपल्या शरीरासाठी हव्या असतात त्या। तर कधी कधी भाजीला काही नसतं ना, त्यामुळे असं कडधान्यांची रेसिपी बरी पडते। तर आज आपण चवळीची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहतोय। तर इथे ना चवळी मी 8 तासभर पाण्यामध्ये भिजवून घेतली, तिला स्वच्छ धुवून घेतली आणि आता कुकरमध्ये घातली। तिला आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायचे, म्हणजे छान अशी शिजली जाईल। तर जास्त सुद्धा घ्यायचे नाही किंवा कमी सुद्धा घ्यायचे नाही, 3 शिट्ट्यांमध्ये छान शिजली जाते। तर शिट्ट्या काढून घेऊयात। तर आता काय करायचं, आपल्याला वाटण तयार करायचं। तर इथे ना मी खोबरं, आलं, लसूण, थोडेसे शेंगदाणे आणि कांदा जो आहे ना, आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा मी ना तव्यावरती भाजून घेतली, छान अशी पाहू शकता। आणि ते ना मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं। तर याच्यामध्ये ना आपल्याला काय करायचं, शिजलेली चवळी सुद्धा घालायचं। हे पाहू शकता, 1-2 चमचे मी शिजलेली चवळी घातली, कारण की काय होतं, रस्सा भाजी आणि छान लागते आणि दाटसरपणा छान येतो त्याने। आता वाटण तयार करून घेऊयात। तर थोडं थोडं पाणी घालून इथे मी वाटण तयार करून घेतलं, हे पाहू शकता। खूप जास्त अशी पेस्ट नाही करायची, थोडंसं जाडसरच ठेवायचं। आणि आता इथे मी पातेलं ठेवलं गॅसवरती, त्यामध्ये गरजेनुसार तेल घालायचं। तेल तापलं की त्यामध्ये काय करायचं, आपल्याला जिरे आणि मोहरी कडकडीत त्याला फोडणी द्यायची त्याची। आणि नंतर आपल्याला यामध्ये काय करायचं, टोमॅटो घालायचं बारीक चिरलेला, आणि थोडीशी कोथिंबीर घालायची, कढीपत्ता पण घालून घ्यायचा। तर काय करायचं, छान असं तेलात परतून घेतलं। तर ह्याच्यामध्ये ना आपल्याला आता काय करायचं आहे, मसाले घालून घ्यायचे। तर इथे ना मी लाल तिखट घालणार आहे। लाल तिखट 1 चमचा घातलं आहे, थोडेसे 2 चमचे ना कांदा लसूण मसाला घालणार आहे, आणि थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर घातली 1 चमचा, 1 चमचा धने पावडर घातली, पाव चमचा हळद पावडर। आणि आपल्याला हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं। तरी छान येते असं तेलामध्ये परतले तर मसाले। आणि यामध्ये आपल्याला आता तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं। तर वाटण घालून घेतलं की काय करायचं, छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। तर नेहमी ना एक लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण कडधान्याच्या भाज्या करतो ना, तेव्हा जे आपण कडधान्य शिजवतो तेव्हा ते ना वाटणामध्ये सुद्धा घालायचं थोडंसं, म्हणजे काय होतं, रश्श्याला दाटसरपणा येतो आणि चवही खरंच खूप छान लागते। नक्की तुम्ही ट्राय करून पहा, कारण मी नेहमी असं बनवते ना, तर खूप छान लागते टेस्ट रश्श्याची। तर आता शिजलेली चवळी यामध्ये घालून घेतली, हे पाहू शकता। चवळी अगदी छान अशी शिजली, नाही तर केव्हा केव्हा काय होतं, चवळी जास्त शिजली ना अशी मधून 2 तुकडे होतात, त्यामुळे रस्सा व्यवस्थित होत नाही। त्यामुळे असं 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या बरोबर। तर गरजेनुसार पाणी घालायचं, तुम्हाला कितपत पातळ रस्सा हवा आहे, चवीनुसार मीठ घालायचं। आणि यावरती काय करायचं, आपल्याला आता थोडासा ना गरम मसाला घालायचा। तर वरतून गरम मसाला घातला ना, त्याची चव छान लागते रश्श्यामध्ये, किंवा तुम्ही अगोदर पण घालू शकता, पण वरतून घातलं तर अजून छान चव लागते। तर थोडासा गरम मसाला घातलेला आहे मी, आणि आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। आता दणकून उकळी आणायचे, कारण ऑलरेडी आपला अगोदरच शिजलेला आहे चवळी। तर छान अशी दणकून उकळी घेऊया। तर इथे छान अशी उकळी आलेली आहे, एक 5 ते 6 मिनटं मी ना उकळून घेतले त्याच्यामध्ये, म्हणजे शिजवून घेतली चवळी। तर आपली आता भाजी तयार झालेली आहे, पाहू शकता। तर इथे आपली चवळीची रस्सा भाजी तयार झालेली आहे। तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे सुद्धा मला कमेंट्समधून नक्की कळवा, आणि अशा पद्धतीने सुद्धा बनवून पहा। तशा तर प्रत्येकाच्या वेगवेगळी पद्धत असते बनवायची, पण या पद्धतीने सुद्धा नक्की बनवून पहा। ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।